आणि किरण शेट आणि सिंगमबेडा ग्रुप बदलापूरचा तर अर्थातच जलवाज बैल आहे, कारण का सकाळपासून 2 ते 3 कार्यक्रम ऑलरेडी झालेले आहेत. आवाज व्यवस्थित निघालेच असं शक्य नाहीये, तरी आपण प्रयत्न करूया, कारण का 10 तारखेला मी पुन्हा आहेच. थोडा आवाज देना. हॅलो चेक, हॅलो चेक चेक, हॅलो चेक, थोडासा देना. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक चेक, हॅलो चेक 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 चेक. हा बरोबर आहे. हॅलो चेक चेक चेक. बघा ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र, अखंड देश गाजवला, असा मोठा लक्षाला मैदानामध्ये तास दाखवण्याकरिता ज्या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर आहे, 500 पेक्षा बिंजोरच्या गुलालाचा मानकरी, आणि जेवढी मैदान घाटावरती झाली तो एक काळ गाजवला लक्षाला. तो लक्षाला बघा घरच्या मैदानावरती कासगावकरांचा तास दाखवण्यासाठी कार्तिक किरण सेठ राऊत व सिंगमबेडा ग्रुप बदलापूरकरांचा लक्षाला आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. घ्या तात्या गती घ्या. बिंजोरची महत्वपूर्ण गाडी बघा पायथ्यावर गेलेली आहे. ज्या बैलाची व ज्या मालकाची चर्चा अखंड देशभर महाराष्ट्रामध्ये असे किरण शेठ राऊत व सिंगमबेडा ग्रुप बदलापूरकरांचा जलवा आहे. ही महत्वपूर्ण गाडी लवकर सोडा. जलवा आणि जलवा सोबत सर्जा पडणारे आणि गाडीचा ड्रायव्हर मिलिंद ड्रायव्हर कासगावकर आहे. गाड्या सुटल्या बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या. सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत सुरू झाली. बघा कसा धुरला उडतो मैदानाच्या आतमध्ये. कोण कोणाला कमी नाही, कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही. बैलगाडीचा क्षेत्र आहे. इथं जो पळणार याचा गुलाले. लढत आहे अटी टटीची लढत, ड्रायव्हर मध्ये लढत आहे. कोण बिंजोरच्या गुलालाचा मानकरी. लढत लढत आणि अखेर निर्वाज वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये. सुंदर गाडी पाहिली बघा. कार्तिक किरण सेठ राऊत सिंगमबेडा ग्रुप बदलापूरकरांचा घरचा साथ पाला, जलवा सोबत सर्जा पाला. धन्यवाद. तब्येत व्यवस्थित नाही त्याबद्दल क्षमा असू द्या. मग येत्या 10 तारखेला पुन्हा एकदा जरूर आपली सगळ्यांची भेट होईल. मॅचला देखील सुरुवात झालेली आहे. क्षमा असू द्या. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका देखील आलाय. आला बघतो आपण हा चौकार, कारण का सकाळपासून हा 3रा कार्यक्रम. किरण शेठच्या जरूर शब्दाला मान द्यावा लागतो प्रत्येकी वेळेस. आलो. धन्यवाद. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमची सगळी पॅनल इकडे सज्जे. आमचे रोशन संत आहेत, त्यांना आपण ऐकूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. राहुलजी भोईर आमचे मलंगडचे प्रवक्ते, यांचा आवाज आपण ऐकला. चला एकूण धावसंख्या झाली 6. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. जे हनुमान डोके संघ बॅटिंग करत असताना मंगेश भोईर आणि त्याच्या जोडीला प्रदीप भोईर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर्स. श्री संघाचा गौरव मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता. तर जाकी बैलाचे मालक आविष्कार राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. चला सामना 2 बलाढ्य संघामध्ये पाहा मिळतोय. मागचा मॅच 4 षटकांचा आहे. मागचा मॅच मात्र जिंकला टीम वांगणीगाव संघाने. दिलीप कांबरीचा संघ 2 सामने जिंकत असताना पुढे सरकलाय. यावेळी चेंडू जातोय ऑन साइडला. एकेरी धाव मिळेल. उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांनी उद्या संध्याकाळी 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. लक्षात ठेवा, जो संघ उशिरा येईल त्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. त्यामुळे आपण आयोजकांशी संपर्क करा. उद्या आयोजक करतीलच. किती वेळेवरती याचे प्रत्येकाने, आणि वेळेवरती सर्वांनी उपस्थित राहा.
आज सुद्धा सावरे संघाला पेनल्टीला सामोरे जावं लागलं. पॉवर प्लेचं एकमेव षटक गौरव बनवटे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी खोलवट टप्प्याचा फेकला जातोय. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा केस संपला. अतिशय चांगलं षटक राहिलंय गौरवचं, ज्याने विकेट जरी मिळवला नसला तरी फक्त 7 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या. गुड बॉलिंग. या दरम्यान आमचे या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय किरण शेठ राऊत साहेब यांचे सुपुत्र क्रिश राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत क्रिश. चला सामना सुरू करा. जास्त वेळ नको. आता 12 वाजून घ्या. त्यामुळे आता सामना सुरू आहे. अद्याप याच्या नंतर एक सामना खेळवायचा आहे. या बाई चेंडू ऑन साइडला केल्या. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने फिल्डर आल्यात. गुड फिल्डिंग. गुड थ्रो. अश्वितजी राऊत यांचं सुद्धा शिवा बैलाचे मालक अश्वित राऊत यांचं आगमन झालंय. स्वागत आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 धाबा स्कोरबोर्ड वरती ते सुद्धा लावल्या गेल्यात. ओ बिग शॉट खेळायचा प्रयत्न. फटका फसला हवेमध्ये, मात्र फिल्डर उपस्थित नाहीये. चेंडू चाललाय. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून अंपायर सिग्नल 6 रन. षटकार आला प्रदीपच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बिग शॉट. आता मात्र फटका फसलाय आणि साधा सोपा झेल सोडला जातोय. प्रदीप सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलाय आणि अशी जीवनदाने आपल्याला महागात पडत असतात. 15 धाबा स्कोरबोर्ड वरती येथे सुद्धा लावल्या गेल्यात. ज्या हनुमान डोक्याच्या विरोधात जानता राजा शी संघ मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला. या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. जास्त उंची मात्र लांबी नाही आहे. वॅकेंड एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होता मात्र नाही. एकने धावसंख्या पुढे सरकते. आता 2. भूषणला पाहतोय आपण. दुसरे षटक हाताळत असताना एकूण 17 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. मंगेश 10 या धावसंख्येवरती खेळत असताना प्रदीप 7 या धावसंख्येवरती. बिग शॉट स्टॅन अँड डिलिव्हर. मात्र फटका देता फसला अगदी सीमा रेषा लगत. फिल्डर झेलच्या खाली आले. कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद. आपल्या व्यासपीठावरती आमचे छोटे रील स्टार खऱ्या अर्थाने बाळे मामा यांची ती क्लिप भरपूर व्हायरल झाली होती आणि त्यांचं आगमन देखील होणार आहे या स्पर्धेमध्ये. आणि अमदान बुबेरे आहेत ते एक शेरो शायरी त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच ऐकतोय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून किरण शेठ राऊत असतील, हरीश शेठ राऊत असतील, साईनाथ दादा इथे आहेत. त्यांच्यासाठी नक्कीच 2 शब्द एक शेर.
हाय दो गाडी आमचा किरण शेठ लय भारी शेर का शिकार किया नहीं जाता राजा को दरबार में मारा नहीं जाता बरोबर ही अपने बरोबर से करना किरण शेठ से खेल खेला नहीं जाता क्या बात आहे अमदानसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या थँक्यू सो मच यावेळेस फटका चांगला डीपेक्सच्या कव्हरला चेंडू चाललाय मात्र फिल्डर बेगाने आल्यात रुपेश आलाय रुपेश भोईरला पाहतोय मागच्या सामन्यामध्ये वादली 40 धावांची इनिंग साकारणारा हा खेळाडू आलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय 9च्या सरासरीने 18 धावा स्कोरबोर्ड वरती बनवल्या ज्या हनुमान डोके संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि मात्र अद्यापपर्यंत पाहिला तर मी म्हणेन थोडासा त्यांचा निर्णय अंगलट आलाय की काय कारण जेथे त्यांनी सांगितलं की आम्ही 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू मात्र 12 बॉलमध्ये फक्त 18 आल्यात उर्वरित 12 चेंडूवरती किती धावा बनवेल हे सुद्धा पाहणं तेवढंच उचित ठरेल कारण त्यांच्याकडे रुपेश सारखा एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे प्रदीप आहे ज्याचा झेल सोडलाय त्यामुळे आता या 12 बॉलवरती किती धावा बनवेल सचिन आलाय तिसरं षटक घेऊन आपल्या टीमच्या बाजूने पहा मिळतोय पहिलाच बॉल पटका चांगला आहे चेंडू चाललाय डीप कव्हरला एक धाव कंप्लीट सेकंडचा कॉल थ्रो मात्र व्यवस्थित नाहीये त्यामुळेच ते 2 धावा अंकित केल्या गेल्या स्कोरबोर्ड वरती 2 संघ बलवान बलिष्ठ आहेत एकमेकांसमोर आल्यात एक वांगणी परिसरातील संघ दुसरीकडे बदलापूर विभागातील डोके संघ पहा मिळतो आपल्याला ओ चांगला फटका पॉइंटच्या वरून केलेला चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर योग्य वेळेस मात्र रुपेश भोईरच्या बॅट मधून शानदार चौकार पंढरी केची भरली जणू पंढरी केची भरली जणू पंढरी सारे गावकरी आले पुढाकारी बघून मैदान दंगून गेली सारी गेली सारी बघून मैदान दंगून गेली सारी असं कडक आयोजन तिथं झालंय आलंय दमदार असं कडक आयोजन चांगली फटकेबाजी पहिल्या सामन्याचा फॉर्म कायम ठेवत असताना पुन्हा एकदा मोठा फटका कॅच आहे चेंडू चाललाय उंच आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय फलंदाज बाद होतोय बिग विकेट बिग लॉस टीम ज्या हनुमान डोके संघा मध्ये
जयेश भोईर आल्यात. धावा झाल्यात 28. अद्याप या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुल टॉस फटका बसला पुन्हा एकदा अगदी स्क्रीन समोर. ओढ कॅच सुपर कॅच फलंदाज बाद लागोपाठचा धक्का लागलाय ज्या हनुमान डोके टीमला 28 या धावसंख्येवरती. वाटलं की बऱ्याच जणांना युट्यूबच्या माध्यमातून त्या खेळाडूचा रेषेवरती पाय होता. म्हणजे ती रेषा नाही आहे, पाठीमागे जी रशी आहे ती रेषा आहे बाउंड्री लाईनची. कारण तसंच चित्र पाहायला मिळालं. हां, कारण बऱ्याच टुर्नामेंट होतात सातत्याने एकमेव मैदान राहिलंय धर्मवीर क्रीडांगण काचगावचं. त्यामुळे ते बऱ्याच वेळेला बाउंड्र्या काही आतमध्ये काही बाहेर घेत असताना अशा पट्ट्या. पुन्हा एकदा बॉल हवतोय फिल्डर वेगाने आल्यात. एकच धाव सेकंडचा कॉल आणि काय झालंय 2 धावा पुणे येथे सुद्धा झाल्या. आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये 10ची सरासरी पहा मिळते. 30 धावा स्कोरबोर्ड वरती बनवल्या. शेवटचा अंतिम षटक असेल. तीन षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा 3 विकेट 3 ओव्हर. पहा 3चा आकडा 3 वेळा पहा मिळतोय. 10ची सरासरी आहे. मात्र आता स्लॉगर मध्ये किती धाबा येतील जेवढ्या धाबा बनवाल तेवढ्या फायदेशीर राहतील टीम डोके संघासाठी. दुसरीकडे प्रयत्न करतो या ठिकाणी जाणता राजा शील संघ. चला पास घ्या थोडसा बेल नका करू. याच्यानंतर अद्याप सामना खेळवायचा आहे. यातून दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. जो संघ जिंकेल तो मात्र वांगणीगाव या संघाशी शेवटचा सामना खेळेल. नैतिक राऊत कुठे असेल तर मंचाशी संपर्क करा. समाधान शेवटचा ओव्हर आहे आणि पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला मात्र जास्त बाहेरच्या दिशेला चेंडू निघून गेला आणि पंच बाटची गुण करत असताना हा सीड संघाने जर मॅच जिंकला तर अनिल बनोटे यांच्या वतीने 2000 रुपये कॅश प्राइज आहे. गोलंदाज पाहतोय आपण दुसऱ्यांदा गोली मार्क वर आलाय मात्र ते करत असताना पुन्हा एकदा गेलाय पाठीमागे. येथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड खेळलेला चेंडू चाललाय. फिल्डर आल्यात एन मोक्याच्या क्षणी. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल येते सुद्धा आहे आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते. जवळजवळ उभे बराच वेळ झाला मात्र किपरचं मी म्हणेन लक्ष नव्हतं कारण त्याचं लक्ष अगदी चेंडू कधी येतो ही वाट पाहत होते. 2 धावा येथे सुद्धा मिळाल्यात. समाधान शेवटचं षटक मार्गस्थ असताना मगाशी मात्र 45चं टार्गेट चेस केलं 4 ओव्हरमध्ये. नाहीये गोलंदाज दिशेपासून भरकटलाय. एवढा तेज सरळ गोलंदाज वेगाने येतो आणि आम्ही नेहमी सांगत असतो की वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं फार कठीण असतो.
कारण क्रिकेटमध्ये जर वेगाला जास्त महत्त्व असतं तर आज सर्वाधिक विकेट शोएब अख्तरच्या नावावरती पाहायला मिळाले असते, कारण त्याच्याकडे नुसता वेग होता मात्र वेगाबरोबर टप्पा दिशा नव्हती, त्यामुळे त्याची कारकिर्दी लवकर धोक्यात आली. आताचा चेंडू वाईट यॉर्कर. यास प्रयत्न केले होते कीपरने सुद्धा कदाचित तेच सांगितले असेल की एखादा चेंडू वाईट च्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न वन्स अगेन करत असताना समाधानला पाहतोय. इथे सुद्धा 2 बॉलमध्ये 4 धावा त्याने सुद्धा खर्च केल्यात. 34 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका बेगाने खेळायचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पुढे सरकलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. ते दुसरीचा कॉल आणि ते घडलंय काय, दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि एकाला मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. मैदानामध्ये निकेश. आताचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वन्स अगेन वाईट. नाहीये दिशेवरती कंट्रोल नाहीये गोलंदाजाचा. ज्या एक्स्ट्राच्या तुम्ही धाबा देताना त्याच तुम्हाला नंतर महागड्या ठरतात. त्यामुळे जेव्हा आपण प्रथम फिल्डिंग करतो तेव्हा या धाबांवरती अंकुश ठेवणं फार महत्त्वाचं असतं. एक्स्ट्राच्या धाबा कधी कधी आपल्याला विजयापासून दूर घेऊन जातात. आणि आताचा ऑफ ड्राय फटका चांगला आहे, अगदी गोळीच्या वेगाने चेंडू जमिनी लगत फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील त्या धाबा 4. धाबा इथे सुद्धा झाल्यात. आता अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी. फटका चांगला हवेत खेळत फिल्डर लॉंगॉनला उपस्थित. टिपलाय तो झेल आणि संपलाय तो प्रदीप भोईरचा खेळ. ज्यांनी 4 झेल टिपल्यात अद्यापपर्यंत. सुपर कॅच. चांगला झेल स्वीकारत असताना रवी भोईर आल्यात. आता शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये या सत्रामध्ये पाहतोय. 40 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. समाधानने जरी 3 चेंडू खराब फेकले असले तरी मात्र त्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला त्याचा. शेवटचा बॉल आहे. एखादा चौकार षटकार, एखादा डॉट नाहीये. पुढे एकदा चेंडू चाला अलॉंग द कार्पेट. जमिनी लगत फटका. एक धाव कंप्लीट. दुसरे धाब्याचा कॉल. थ्रो अगदी ॲक्युरेट आणि इथून 2च धावा मिळतील त्या टीमच्या हनुमान ढोके संघाला. आणि खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय, जेथे धावा बनवल्यात 42 3-4 ओव्हरमध्ये आणि 43 धावसंख्येची गरज असेल. मात्र या धावा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि सामना जसं सुरू होईल तसे मायक्रोफोनवर येतील आमचे रोशन सर संत्याचा आवाज आपल्याला ऐका मिळेल.
साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. जगदीश पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि बनवल्या स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ढोके या टीमने 42 धावा आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जांतराजा शील या टीम समोर 10.75च्या सरासरीने धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल तो संघ वांगणी गाव या टीम समोर फाईट करेल या पुढीलच्या मॅच मध्ये आणि तो सामना असेल क्वालिफाईंग मॅच. पहिला चेंडू बॅटची कडा आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजेच शॉट थडम्यांच्या दिशेने. त्याच्यावरती मिळते एक धाव. 43 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ते म्हणजेच जांतराजा शील या टीमला दत्ता मामा बनोटे यांचा हा संघ पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मध्ये आहे दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. राईट मोर द विकेटने मंगेश ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत स्क्रीन समोर. सुरेख झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होते अनिकेत हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का शील या टीमला. अमोल बॅक टू द पवेलियन. होते आणि ते जवळ जवळ लॉंगनला आले स्क्रीन समोर आणि हा झेल पकडलाय. न्यू बॅट्समन येत आहेत गौरव दत्ता बनोटे. फुल टॉस चेंडू ऑन साइडला गॅप मधून स्वीप केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार.
पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. धावसंख्या आहे 5. शुभम जाधव यांच्याकडून ढोके या टीमला शुभेच्छा येत आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, कारण की गौरवला माहिती आहे ऑनसाइडला खेळाडू फक्त काहू कॉर्नर सीमा रेषेवरती आहे, तो म्हणजेच 30 सर्कलच्या बाहेर, आणि एक खेळाडू नक्कीच लॉंग ऑफला आहेत. त्यामुळे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या षटकामध्ये आहे गौरवचा, आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. राजन तेलिंगे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. उद्या इन ऍक्शन मध्ये असतील. आपटी बी या टीमच्या माध्यमातून इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. थोडस चुकीचं जजमेंट आपण पाहिलं, आणि मिल्टीच्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या आहे 7, आणि षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 36 धावांची अजूनही गरज आहे. मंगेश राईट मोर द विकेटने. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, लाईन लेन खूप चांगली आहे, आणि इथे डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जांतराजा शील या टीमची 1/7. बनवायच्या धावा 4 षटकांमध्ये 43. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. इथून प्रतिषटकामागे 12.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील. या पुढील सामना क्वालिफाईंग मॅच असणार आहे. तो सामना 3 षटकांचा असेल. वांगणी गाव संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल खेळण्यासाठी. ढोके की शील या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. शाबादच्या बुबेरे यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने दत्ता मामा बनोटे यांच्या शील टीमला ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत, कारण की दत्ता मामा आणि शाबाद चाचा यांचे फार जुने मैत्रीचे संबंध आहेत. आणि गोरेगाव संघ शनिवारी नक्कीच इन ऍक्शन मध्ये असणार आहे, त्यामुळे संपूर्ण गोरेगाव इथे उपस्थित होईल यातील मात्र शंका नसणार आहे. 18 चेंडू बनवायच्या धावा 36 हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज परेश भोईर आणि स्ट्राइक इनला फलंदाज भूषण. डीके सर आणि फिरोज खान सर हे 2 ऑफिशियल पंच पाहायला मिळतात या सामन्यासाठी. नामवंत पंच आहेत आणि नामवंत ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे कासगाव चषक. यावेळी फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, परंतु डीप मधून फिल्डर येत आहेत. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील. चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये शील या टीमची जांतराजा शील आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ढोके या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. देवा दादा भोईर देखील सामन्याचा आनंद घर बसल्या घेत आहेत. हेमंत भोईर देखील सामन्याचा आनंद घेतात. बॅटची कडा आणि शॉट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. अपघात निश्चित आहे. फलंदाज झाल्या बाद भूषण बॅक टू द पवेलियन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का जांतराजा शील या टीमला.
धावसंख्या आहे 9. मिस्टायमिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 11. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी नक्कीच गरज आहे ती म्हणजेच 32 धावांची. उद्या ठीक 4 वाजता पहिला सामना सुरू होईल. चिखलोली पाडा आणि पिंपलोली वाडी विनायक यांचा संघ. 3:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 4 वाजता पहिला सामना सुरू होईल. त्यानंतर दुसरा सामना शिरगाव सागर इरमाळी यांचा संघ आणि त्यांच्या समोर बोहनोली संघ इन ॲक्शन मध्ये असेल. नक्कीच तात्या प्रतिष्ठान योगेश पाटील यांचा संघ आणि विकेटचं बदन फलंदाज झालाय बाद. नक्कीच दुसरा दिवस आहे आणि पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल आपटी बी आणि मिझिया बी या 2 टीम मध्ये 6 वाजता सामना सुरू होईल. तिसरा सामना ओम कोंडेश्वर भोज आणि जानतराजा बदलापूर गाव या 2 टीम मध्ये 7 वाजता सामना सुरू होईल आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना राजकडा मंडल कुलगाव आणि त्यांना फाईट करेल दामत खुरम यांचा संघ आहे. दामत हे एकूण 10 संघ आहेत. जी वेळ दिली आहे आयोजकांनी त्या वेळेवरती आपण उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करायचं आहे आणि दोस्ती 11 सावरे या टीमला देखील विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. प्रशांत येतोय, नवीन फलंदाज सिक्सर किंग आहे आणि ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. क्या बात आहे. परेश भोईर तब्बल 1 फूट चेंडूने वळण घेतलंय आणि आतमध्ये आलाय हा चेंडू आणि इथे डॉट बॉल. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. समीकरण आता मात्र कठीण होत चाललंय या मॅच मध्ये शील या टीम समोर. यावेळी ड्राईव्ह केलाय, कॉपीबुक स्टाईलने खेळतायत. डीप मध्ये लॉंग ऑफला रुपेश भोईर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त 1च धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जानतराजा शील या टीमची 3/12. बनवायच्या धावा 43. पहिल्या 4 षटकांमध्ये 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि कंपल्सरी या 31 धावा बनवावे लागतील. नारायण धाबा आणि चायनीज कट्टा साईनाथ दादा राऊत यांचं चायनीज कट्टा आहे. खऱ्या अर्थाने ओरिजिनल नारायण धाब्याचे कूक नक्कीच आपण पाहतोय सुनीलजी पवार. धाबा नंबर 1 सामटोली कर्जत रोड बदलापूर पूर्व येथे नक्कीच सुप्रसिद्ध हे ओरिजिनल नारायण धाबा आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे. यस, आमच्या मुख्य व्यासपीठावरती काही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. अगदी फ्रेंच चषकाचे सर्व अर्थातच शैबाज चाचा बुबेरे यांचा इथे शुभ सन्मान आम्ही करतोय. शैबाज चाचा या आपण अतिथी देवो भव. क्रिकेटची परंपरा क्रिकेटची संस्कृती जपत असताना आमची आयोजन कमिटी आपण पाहत आहे. आमचे हरीशदादा राऊत यांच्या शुभ हस्ते शैबाज चाचा बुबेरे यांचा आज दरम्यान शुभ सन्मान आपण पाहत आहे. मायेची उपदाराची आपुलकीची ही जबाबदारीची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन शैबाज चाचा बुबेरे यांचा हा शुभ सन्मान आपण पाहत आहे.
तदनंतर सूरजदादा लहाणे यांचं देखील या दरम्यान शुभ सन्मान आम्ही करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सूरजदादा लहाणे आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. एक जबाबदारीची शाल त्यांच्या देखील खांद्यावरती सोपवली जाते. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. जयंतराजा शील या टीम वरती बॅक टू बॅक 2 चेंडूवाले डॉट. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. रवी भोईरकडे एक्सपिरियन्स आहे आणि तो अनुभव सिद्ध केलाय आणि हा वाईट चेंडू येतोय. मिळते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव धावसंख्या 13. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. यावेळी फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार प्रशांतच्या बॅटमधून. नऊ चेंडू शिल्लक आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे. अपील करतायत परंतु त्याच्यावरती मिळते 1 धाव डायरेक्ट देखील झालं होतं आणि नक्कीच DRS रनआउट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच नक्कीच बाळा माने सर आहेत आमच्या या कंट्रोल रूम मध्ये येत आहेत आणि ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच सुरू आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट आहेत. यस, नॉट आउट आहे आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू बनवायच्या धावा 23. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा ड्राइव्ह करतात. बॅक टू द बॉलर. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत रवी भोईर या षटकामध्ये. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ड्राइव्ह करतात. गॅप मधून चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि रुपेश भोईरने चांगले क्षेत्ररक्षण केलंय आणि मिळते 1च धाव चेंडूवरती. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. मानकिवली नाईट स्पर्धेमध्ये देखील शील आणि ढोके हा सामना झाला होता आणि तो सामना सुपर ओव्हर मध्ये नक्कीच शील या टीमने जिंकला होता आणि तोच सामना पुन्हा एकदा त्याच मैदानावरती परंतु औचित्य आहे कासगाव चषकाचं आणि या मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे. या सामन्यावरती आपल्या नावाचं वर्चस्व निर्माण केलंय. जय हनुमान ढोके या टीमने जो ढोके संघ खेळतोय दिनेश भोईर पुरस्कृत रमेश स्मृती जय हनुमान ढोके या नावाने त्यांना फाईट करतोय. जयंतराजा शील. या पुढील सामना हा 3 षटकांचा असणार आहे. वांगणी गाव या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. 6 चेंडू बनवायच्या धावा 22 या मॅच मध्ये आणि नवीन गोलंदाज जयेश येतोय. स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत प्रज्योत. प्रज्योत मध्ये क्षमता आहे. प्रशांत मध्ये क्षमता आहे. ती क्षमता आणि ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. अभी नाही तो कभी नाही. सहा चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आपण देऊया लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा षटकार प्रज्योतच्या बॅट मधून. मी आधीच म्हटलंय प्रज्योत मध्ये क्षमता आहे.
गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आणि पहिल्या चेंडूवरती जयचं स्वागत केलंय प्रज्योतने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना लगावलाय षटकार. सुपर ओव्हर झाली होती याच ग्राउंड वरती आणि त्या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये 2 षटकार लगावले होते प्रज्योतने. तोच प्रज्योत आपण पाहतोय स्ट्राइक एंडला आहे. 5 चेंडू 16 धावा बनवायच्या आहेत. क्या बात आहे, स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आपण पाहिला आणि येथे हा डॉट बॉल. प्रशांत काहीतरी सांगतायत की पहिला चेंडू तुम्ही नक्कीच वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार लगावला आणि त्याच दिशेने हाही चेंडू तुम्ही खेळले असते, चेंडूच्या मेरिट मध्ये खेळले असते तर हाही चेंडू तुम्ही त्या दिशेने मारू शकले असते, परंतु शफल झाले आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. या 20 फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना प्रज्योत सेट ऑन फायर. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. मास्टर 3 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फॅट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. प्रेशर ऑन दी बॅट्समन, प्रेशर ऑन दी बॉलर. दोघांवरती दबाव आहे या सामन्याचा, कारण की सामना तेवढाच महत्वाचा आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. जानतराजा शील या टीमला थोडीशी चिंता होती दत्ता मामा बनोटे यांच्या चेहऱ्यावरती आणि आता मात्र स्मित हास्य आहे, कारण की त्यांच्या टीमने, जानतराजा शील या टीमने या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना बॅलन्स झालाय. प्रज्योत ज्याने 2 षटकार लगावलेत. पुन्हा एकदा ऑन साइडला गेला, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. रुपेश भोईरने केली थोडीशी चूक, घाई केली. अति घाई संकटात नाही. नवनाथ दादा असं म्हटलं जातं, जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतायत या 2 धावा आणि महत्वाची गोष्ट स्ट्राइक मिळते प्रज्योतला. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. आजची रात्र प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे आणि 5ही रात्र क्रिकेटची मेजवानी असणार आहे या कासगाव चषकाच्या माध्यमातून. उद्या ठीक संध्याकाळी 4 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की उद्या आम्हाला 9 ते 10 सामने खेळवायचे आहेत. आज आपण 8 सामने खेळवतोय. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आणि सेलिब्रेशन ढोकी या टीमचं सुरू झालेलं आहे, कारण की 1 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. टिटवाला नाईट स्पर्धेमध्ये 1 चेंडू 8 धावा बनल्या होत्या. वसारा आणि दिवा मध्ये तो सामना झाला होता आणि 1 चेंडू 8 धावा बनल्या होत्या. दिवा संघाने तो कारनामा केला होता. त्यामुळे क्रिकेट आहे साईनाथ दादा, क्रिकेटमध्ये काही कधीही घडू शकतं. 1 चेंडू 8 धावांची गरज. वांगणी गाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या, परंतु काय कमबॅक केले गोलंदाज जयेशने या मॅच मध्ये.
गतीमध्ये परिवर्तन आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे रमेश स्मृती जय हनुमान ढोके या टीमने आणि ढोके संघ दाखल होतोय तिसऱ्या फेरीमध्ये. अभिनंदन ढोके संघाचं. हार्ड लक. जयंत राजाशील या टीमचं लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. पुन्हा एकदा अभिनंदन ढोके संघाचं. आणि आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल ढोके विपक्ष वांगणीगाव. देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे